नमस्कार, ध्रुवायसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जागतिक उपासमारीचा निर्देशांकाचा अभ्यास करणार आहोत. 2023मध्ये हा निर्देशांक जाहीर झाला आहे आणि जगाच्या पातळीवर मग या निर्देशांकामध्ये काही सुधारणा झाल्या आहेत. भारताच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करावा लागेल. या निर्देशांक मोजणाऱ्या संस्थांचा विचार करावा लागेल. कोणत्या घटकांच्या आधारावरती हा निर्देशांक मोजला जातो याचा विचार करावा लागेल. त्या घटकांची जगामधली सद्यस्थिती काय आहे, त्याचबरोबर भारतामधील सद्यस्थिती काय आहे याचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि आपण असंही म्हटलेलं होतं की जे निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य, तर निरपेक्ष दारिद्र्यामधला हा एक निर्देशांक महत्त्वाचा निर्देशांक आहे, ज्याला आपण ग्लोबल हंगर इंडेक्स, जागतिक उपासमारीचा निर्देशांक 2023 म्हणतो. आणि 2023ची आकडेवारी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण दारिद्र्य या प्रकरणाबरोबरच हा निर्देशांक म्हणजे आपण काय करतो, एक प्रकरण आणि त्याच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये कोणत्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांचाही अभ्यास करतोय, जेणेकरून कसाही कोणताही प्रश्न जर आपल्याला या प्रकरणावरती विचारला आणि दोन्हीकडून आपल्याला याचा फायदा होईल. करंट इव्हेंट्समध्ये तर हे विचारलं जाईल, त्याचबरोबर त्या प्रकरणाशी जोडून आपण अभ्यास करतोय. हा जागतिक उपासमारीच्या निर्देशांकाचा आपण विचार करतो. साहजिकच जागतिक उपासमारीचा निर्देशांक 2023 जाहीर झाला आहे. सुरुवातीला आपल्याला हा निर्देशांक जाहीर करण्यामागचा उद्देश कोणता आहे याचा विचार करावा लागेल. याच्यामध्ये नावच आहे ग्लोबल, जागतिक आहे. किती उपासमार आहे हे या निर्देशांकामध्ये सांगितलं गेलेलं आहे. उद्देशाचा विचार केला तर जागतिक पातळीवर, प्रादेशिक पातळीवर, देश पातळीवर अशा 3 पातळींवर याचा उद्देश आपल्याला पाहावा लागतो. मग आपण पाहूयात. पहा कसा उद्देश काय आहे. जागतिक, प्रादेशिक आणि प्रत्येक देशाच्या दृष्टिकोनातून देश पातळी याच्यावरती काय मोजलं जातं, किती उपासमार आहे, किती भूक आहे, ही सर्वसमावेशकपणे मोजली जाते, त्याचा मागोवा घेतला जातो. आणि हाच उद्देश या जागतिक उपासमार निर्देशांक, ज्याला आपण ग्लोबल हंगर इंडेक्सचा आहे. काय मोजायचं आहे? उपासमार किंवा भूक. उपासमार किंवा भूक मोजणे. जागतिक पातळीवर किती उपासमार होते, प्रादेशिक पातळीवर आणि देश पातळीवर, या तिन्हींचा विचार करायचा आणि ही भूक मोजायची, त्याचा मागोवा घ्यायचा आहे, मागोवा घेणे. आणि त्याच्या बदल्यामध्ये मग काय होईल, एखाद्या देशाची स्थिती काय आहे हे समजेल, जागतिक पातळीवर उपासमारीची, भुकेची पातळी काय आहे हे समजेल, आणि त्याच्यानंतर याचा मागोवा घेऊन त्याच्यावरती उपाययोजना करणं शक्य होणार आहे. कारण प्रत्येक देशाच्या हा प्रतिष्ठेचा विषय आहे. आपल्या देशामध्ये जर उपासमार जास्त असेल तर आपण पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करू की उपासमार कमी झाली पाहिजे. मग हे कशामुळे घडत असेल, ह्या जागतिक उपासमार निर्देशांकामध्ये जगाची स्थिती काय आहे, प्रादेशिक स्थिती काय आहे आणि एखाद्या देशाची स्थिती काय आहे हे स्पष्टपणे नमूद केलेलं असतं. मग याच निर्देशांकाचा आपल्याला विचार करायचा आहे. आता आपण सुरुवातीला याचा उद्देश पाहिला. जागतिक उपासमार निर्देशांक 2023, त्याच्यामध्ये आपण म्हटलं जागतिक, प्रादेशिक, देश पातळी याच्यामधील उपासमार मोजली जाते, भूक मोजली जाते, त्याचा मागोवा घेतला जातो. आणि हाच उद्देश या उपासमार निर्देशांकाचा आहे जागतिक स्तरावरच्या. आता थोडासा विचार करा. आपल्याला विचार असा करायचा आहे की जागतिक उपासमार निर्देशांक जो आहे कोणामार्फत मोजला जातो त्याचा आपण विचार करूया. कोणामार्फत मोजला जाईल? ही आहे एक संस्था, याला IFPRI असं म्हणायचं. सुरुवातीला हा जो जागतिक उपासमार निर्देशांक जो आहे कोणामार्फत मोजला जात होता, कोण तयार करत होतं, तर IFPRI सुरुवातीला असं मी म्हणतो. 2018 पर्यंत ही संस्था या ठिकाणी जागतिक उपासमार जो निर्देशांक आहे यांच्या मार्फत मोजला जात होता. पुढच्या कालावधीमध्ये आणखी 2 संस्थांचा समावेश आपल्याला झालेला दिसतो. त्याच्यामध्ये कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर हेल्थ या संस्थांचा.
सुरुवातीला आपण IFPRIचा विचार करूयात. IFPRI म्हणजे काय? इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट. याला इंटरनॅशनल फूड पॉलिसी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट याचं नाव. सुरुवातीच्या कालावधीमध्ये अगदी 2018 पर्यंत हा उपासमारीचा निर्देशांक कोणामार्फत मोजला जात होता? तर IFPRI इंटरनॅशनल फूड पॉलिसी अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मार्फत मोजला जात होता. मग मी तुम्हाला म्हटलं की पुढच्या कालावधीमध्ये काय झालं, त्याच्यामध्ये आणखी 2 संस्थांचा समावेश झाला. कोणकोणत्या संस्थांचा होता पहा, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. कन्सर्न वर्ल्ड वाईड ही एक संस्था, आणि दुसरी जी संस्था आहे तिचं नाव आहे वेल्थ हंगर हिल्फ या संस्थांचा. मग आता तुम्ही विचार कराल, सध्या कोणामार्फत हा उपासमारीचा निर्देशांक मोजला जातो? सध्या या 2 संस्थांमार्फत मोजला जातो. पूर्वीचं मी तुम्हाला सांगितलं की ही जी IFPRI ही संस्था आहे, ही संस्था 2018 पर्यंत मोजत होती. 2018 पर्यंत जागतिक उपासमारीचा निर्देशांक 2018 पर्यंत ह्या एकाच संस्थेमार्फत मोजला जात होता. पुढच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर हिल्प या 2 संस्थांचा समावेश झाला. आणि आता सध्याचा जर विचार केला तर आज सध्या या 2 संस्थांमार्फत हा जागतिक उपासमारीचा निर्देशांक मोजला जातो. आता IFPRI मार्फत मोजला जात नाही. 2018 पर्यंत IFPRIनं मोजला, आणि आता सध्याचा जर विचार केला तर कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर हिल्प याचा आपल्याला विचार करता येईल. आपण पाहूयात. हे पहा, कन्सर्न वर्ल्ड वाईड वेल्थ हंगर हिल्प या 2 संस्था, या 2 संस्थांमार्फत सध्या जागतिक उपासमारीचा निर्देशांक मोजला जातो. लक्षात आलं? तर या 2 संस्थांनी आज जो 2023चा जागतिक उपासमारी निर्देशांक जाहीर झाला आहे तो या दोघांनी मिळून तयार केलेला आहे. कन्सर्न वर्ल्ड वाईड अमेरिकेची, वेल्थ हंगर हिल्प जर्मनीची, या 2 संस्थांनी मिळून. आता आणखी या संस्थांबद्दल आपल्याला सांगता येतं की कन्सर्न वर्ल्ड वाईड ही जी अमेरिकेची आहे NGO म्हणूयात आपण याला, स्वयंसेवी संस्था. तर याला आंतरराष्ट्रीय मानवतावादी संस्था म्हणून ओळखलं जातं. कन्सर्न वर्ल्ड वाईड आंतरराष्ट्रीय मानवतावादी संस्था म्हणून ओळखलं जातं. जगाच्या पाठीवर या स्वयंसेवी संस्था ज्या आहेत ते कोणत्या पद्धतीने कार्य करतात? या ठिकाणी लिहिलंय पहा, अमेरिकेची आहे. कुठली आहे? कन्सर्न वर्ल्ड वाईड अमेरिका या देशाची आहे ही संस्था. आणि दुसरी वेल्थ हंगर हिल्प याचा आपण विचार करूयात. आता वेल्थ हंगर हिल्प याचा जर तुम्ही विचार केला तर आपण सुरुवातीला म्हणूयात कोणत्या देशामधील संस्था आहे? जर्मनी या देशामधली संस्था आहे. कोणत्या प्रकारचं कार्य पार पडते आहे याचा जर तुम्ही विचार केला तर जगामध्ये जे उपासमार होते त्या उपासमारीच्या दृष्टिकोनातून भूकमुक्ती, उपासमार दूर करण्यासाठी प्रयत्न करते. हे भूकमुक्ती दूर करण्यासाठी प्रयत्न किंवा उपासमार दूर करण्यासाठी प्रयत्न करणारी संस्था म्हणून या संस्थेला ओळखलं जातं. भूकमुक्ती दूर करण्यासाठी प्रयत्न. तशा प्रकारे लक्षात ठेवायचं, मी म्हटलं जर्मनीची स्वयंसेवी संस्था आहे, खाजगी संस्था आहे. 1962 मध्ये या संस्थेची स्थापना झाली होती. आणि अशा प्रकारे आपण उल्लेख केल्याप्रमाणे 2 संस्थांमार्फत सध्या उपासमारीचा निर्देशांक तयार केला जातोय. जागतिक उपासमार निर्देशांक आपण ज्याला म्हणतो ते लक्षात ठेवायचं. मग ही पहा, आंतरराष्ट्रीय मानवतावादी संस्था आहे. आणि मग जगामध्ये जी गरिबी आहे ती गरिबी दूर करण्यासाठी कन्सर्न वर्ल्ड वाईड
प्रयत्न करते आहे. आणि जर्मनीचे वर्ल्ड हंगर हेल्प काय करते, जगामध्ये जी उपासमार होते, जी भूक पसरलेली आहे, तर ती भूकमुक्ती दूर करण्यासाठी, उपासमार दूर करण्यासाठी प्रयत्न करते. अशा प्रकारे या 2 संस्थांमार्फत जागतिक उपासमारीचा निर्देशांक तयार केला जातो. लक्षात आलं? या 2 संस्थांचा तुम्हाला पार्श्वभूमी पण मी सांगितली की ह्या जागतिक पातळीवर कोणतं काम करतायत. पुन्हा असंही सांगितलं की ह्या स्वयंसेवी संस्था आहेत, NGOज आपण त्याला म्हणतो, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता ठीक आहे, याच्या पुढे जाऊयात आपण. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं की सुरुवातीला आपण विचार केला IFPRI ही संस्था 2018 पर्यंत जागतिक उपासमारीचा निर्देशांक तयार करत होती. या संस्थेकडून हा निर्देशांक मोजला जात होता. 2018 पासून ही संस्था बाहेर पडली. आता ही संस्था मोजत नाही. सध्या कोण मोजतं? कन्सर्न वर्ल्ड वाईड वर्ल्ड हंगर हेल्प, याचा आपण विचार केला. या दोन्हींचा आपण विचार केला या ठिकाणी. आता हे पहा, या तिन्हींचा आपल्याला विचार करावा लागतो. जागतिक उपासमारीचा निर्देशांक तयार करायचा आहे. मग हा निर्देशांक तयार करताना कोणकोणत्या संघटनांचा डेटा वापरला जातो, कोणकोणत्या आंतरराष्ट्रीय संघटना आहे की त्यांचा डेटा वापरून जागतिक उपासमारीचा निर्देशांक तयार केला जातो. तर ह्या 3 संस्था, युनिसेफ, युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्र युनिसेफ, आणि फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन ऑफ द युनायटेड नेशन्स, या 3 संस्थांचा डेटा वापरला जातो. म्हणजे आपल्याला जर विचारलं की हा जागतिक उपासमारीचा निर्देशांक तयार करताना कोणत्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा डेटा वापरण्यात येतो, लक्षात येईल. कोणत्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा डेटा वापरण्यात येतो? युनिसेफ, युनायटेड नेशन्स, FAO, याचं संक्षिप्त रूप जर तुम्ही पाहिलं तर FAO, फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन ऑफ द युनायटेड नेशन्स, या 3 संस्थांचा डेटा वापरला जातो. आता पहा, युनिसेफ महत्त्वाची संस्था, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड असं त्याला म्हटलं जातं. युनिसेफ, युनायटेड नेशन्स युनो आपण त्याला म्हणतो, आणि याला FAO म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, हे पण युनायटेड नेशन्सचीच संस्था आहे. अशा प्रकारे या 3 संस्थांचा डेटा वापरला जातो. लक्षात आलं? सुरुवातीला आपण अभ्यास केला की जागतिक उपासमारीचा निर्देशांक कोण मोजतं. 2018 पर्यंत IFPRI, त्याच्यानंतर कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वर्ल्ड हंगर हेल्प मोजतायत. सध्या IFPRI मोजत नाही, हे तुमच्या लक्षात आलं. सध्या 2 संस्था, एक अमेरिकेची आहे, एक जर्मनीची आहे, त्याचा आपण विचार केला. त्यानंतर आपण विचार केला की हा जो उपासमारीचा निर्देशांक हंगर इंडेक्स तयार केला जातो, तो हंगर इंडेक्स तयार करण्यासाठी कोणत्या संघटनांचा डेटा वापरला जातो, तर या महत्त्वाच्या संघटना. आता पुढच्या गोष्टीचा आपण विचार करणार आहोत, महत्त्वाच्या गोष्टीचा. या ठिकाणी आपण पाहूयात, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना. आता विचार करा, जागतिक उपासमार निर्देशांक तयार करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा विचार जागतिक आरोग्य संघटनेकडून केला जातो, काय असलं पाहिजे त्या जागतिक उपासमार निर्देशांकामध्ये. ग्लोबल हंगर इंडेक्स जो आपण म्हणतोय, तो तयार करण्यासाठी या जागतिक आरोग्य संघटनेकडून कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो असं आपल्याला विचारते. जागतिक आरोग्य संघटनेचं जर आपल्याला विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे काही गोष्टी आहेत की बाबा अन्नधान्याची कमी आहे, किती कमी आहे जागतिक स्तरावर, एखाद्या देशामध्ये प्रादेशिक स्तरावरती किती कमी आहे, मुलांचं कमी पोषण होतोय का, बालमृत्यू, या गोष्टींचा विचार करते जागतिक आरोग्य संघटना. लक्षात आलं? ग्लोबल हंगर इंडेक्स तयार करायचा आहे, त्यासाठी या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा जागतिक आरोग्य संघटनेकडून कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो. हे पहा, अन्नधान्याची कमी याचा विचार केला जाईल. त्याच्यानंतर मुलांचं कमी पोषण, मुलांचे कमी पोषण, बालमृत्यू यांचा विचार केला जातो. लक्षात आलं? ग्लोबल हंगर इंडेक्स तयार करायचा आहे. मग जागतिक आरोग्य संघटना कोणत्या गोष्टींचा विचार करते, तर अन्नधान्याची कमी, मुलांचं कमी पोषण आणि बालमृत्यू या गोष्टींचा विचार करते, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे.
आता काही गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. पुन्हा एकदा या दोन संस्था ज्यांच्या मार्फत ग्लोबल हंगर इंडेक्स तयार केला जातं, कन्सर्न वर्ल्ड वाईड अमेरिकेशन वेल्थ हंगर हेल्थ. आपण काय म्हटलं, उपासमारीचा निर्देशांक तयार करतात. कशाच्या आधारे तयार करतात हा महत्वाचा प्रश्न आहे. हा दोघं मिळून सध्या या दोन NGOज मिळून उपासमारीचा निर्देशांक तयार करतात. मग थोडा विचार करायचा आहे, काहीतरी घटक असतील, त्या घटकांच्या आधारे उपासमारीचा निर्देशांक. ह्या दोन संस्था ज्यावेळी उपासमारीचा निर्देशांक तयार करतात त्यावेळी 4 घटकांचा विचार करतात. कोणते 4 घटक आहेत? अवपोषण. या ठिकाणी मी तुम्हाला ते 4 घटक सांगतो. हे पहा, आपण या ठिकाणी म्हणा अवपोषण, त्यालाच अंडर नरिशमेंट असं म्हणतात. बालकृशता, आपण ठीक आहे, अगोदर मराठीमध्ये पाहूयात. बालकृशता, याला चाइल्ड वेस्टिंग असं म्हटलं जातं. बालखुरटेपणा, बाल खुरटेपणा, बालखुरटेपणा याला चाइल्ड स्टंटिंग असं म्हणतात. आणि बालमृत्यू, बालमृत्यू, चाइल्ड मोर्टॅलिटी. तर अशा प्रकारे या 4 घटकांवर आधारित हा जागतिक उपासमारीचा निर्देशांक या दोन संस्थांमार्फत केला जातो. कशाच्या मार्फत? लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं. आता या ठिकाणी मी तुम्हाला इंग्लिशमध्ये पण थोडंसं शब्द माहीत असावेत. बालकृशता आपण विचार केला, चाइल्ड वेस्टिंग, चाइल्ड स्टंटिंग, याचे अर्थ पण मी तुम्हाला सांगतो. पण सुरुवातीला कोणत्या घटकांच्या आधारावर या दोन संस्था हा जागतिक उपासमारीचा निर्देशांक तयार करतात हे लक्षामध्ये ठेवायचं. बालमृत्यू, चाइल्ड मोर्टॅलिटी, या 4 घटकांवर. लक्षात आलं? कोणत्या संस्था तयार करतात हे आपल्या लक्षात आलं. आता लक्षात आलं की ह्या संस्था जो जागतिक उपासमारीचा निर्देशांक तयार करतात ते कोणत्या घटकांच्या आधारावर तयार करतात. अवपोषण, अंडर नरिशमेंट, बालकृशता, चाइल्ड वेस्टिंग, बालखुरटेपणा, चाइल्ड स्टंटिंग, बालमृत्यू, चाइल्ड मोर्टॅलिटी. या प्रत्येकाचा अर्थ आपल्याला समजावून घ्यायचा. आता आपण असं म्हटलं की या दोन संस्था या घटकांच्या आधारावर जागतिक उपासमारीचा निर्देशांक तयार करतात आणि मग कोणत्या देशामध्ये, कोणत्या प्रदेशामध्ये उपासमारीचा कोणतं स्वरूप आहे हे शोधून काढतात. आणि हे स्वरूप कसं शोधून काढतात? तर त्या ठिकाणी हे जे 4 निर्देशांक आहेत ते 0 ते 100 या स्केलवर मोजले जातात. हे जे 4 निर्देशांक आहेत, 4 घटक आहेत, ते 0 ते 100 स्केलवर मोजतात. पहा, लक्षात आलं? 4 घटकांवर आधारित करतात. हे 4 घटक कशाच्या आधारावर मोजतात? 0 ते 100 या स्केलवर. आपण पाहूयात 0 ते 100 स्केल. हे घटक आत्ता जे आपण म्हटलं की कोणत्या 4 घटकांवरती? अवपोषण, बालकृशता, बालखुरटेपणा, बालमृत्यू. 2 संस्था कोणत्या घटकांच्या आधारावर जागतिक उपासमारीचा निर्देशांक मोजतात या ठिकाणी पण आपण अभ्यासलं. अवपोषण, अंडर नरिशमेंट, बालकृशता, चाइल्ड वेस्टिंग, बालखुरटेपणा, चाइल्ड स्टंटिंग, बालमृत्यू, चाइल्ड मोर्टॅलिटी. आता या ठिकाणी मी तुम्हाला असं म्हटलं की हे जे घटक मोजले जातात, निर्देशांक मोजले जातात, ते 0 ते 100 या स्केलवरती मोजले जातात. आपण पाहूयात 0 ते 100 स्केलवर कसे मोजले जातात. हे पहा, 0 ते 100 स्केल आहे. याच्या आधारावर हे 4 घटक मोजले जातात. आपण जे म्हटलं की अवपोषण, बालकृशता, बालखुरटेपणा आणि बालमृत्यू कसे मोजले जातात. आता हे 0 म्हणजे काय आणि 100 म्हणजे काय हे आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे. 0 हा कोणत्याही देशाचा सर्वोत्तम स्कोर मानला जातो की ज्या ठिकाणी अजिबात उपासमार नाही, सर्वोत्तम गुण मानले जातात. 0 हा सर्वोत्तम गुण आहे. म्हणजे
याचा अर्थ असा होतो, जर शून्य असेल, जर तुम्ही इकडून शून्याकडे वाटचाल करत असाल तर तुमची उपासमार कमी 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 होत चालली आणि तुम्ही शून्यावरती आला की त्या ठिकाणी अजिबात उपासमार नाहीये, असा त्याचा अर्थ होतो. आपण म्हणूयात उपासमार नाही, उपासमार नाही, अजिबात उपासमार नसते या ठिकाणी. शून्य म्हणजे सर्वोत्तम गुण असतात कोणत्याही देशाचे, त्या ठिकाणी अजिबात उपासमार नसते. 100 म्हणजे सर्वात वाईट, सर्वात वाईट स्थिती 100 म्हणजे. मग या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर संपूर्ण उपासमार असते, संपूर्ण उपासमार. अशा प्रकारे हे जे 4 घटक आपण अभ्यासले, हे 4 घटक अवपोषण, बालकृशता, बालखुरटेपणा आणि बालमृत्यू, हे घटक कशाच्या आधारावर मोजले जातात तर या 0 ते 100 या स्केलवरती मोजले जातात. आता या ठिकाणी प्रत्येक देश काय करतो, समजा इथे असेल तर शून्याकडे येण्याचा प्रयत्न करतो. जसा जसा तो शून्याकडे येईल एखादा देश, तसं तशी त्याची उपासमार कमी होत चाललेली असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली, आपण 2 संस्था पाहिल्या, त्या 2 संस्था 4 घटकांच्या आधारावर जागतिक उपासमारीचा निर्देशांक काढतात. ते 4 घटक 0 ते 100 स्केलवर आधारित असतात. आणि तुम्हाला या ठिकाणी मी जे सांगितलं की जसं जसं तुम्ही शून्याकडे येता त्यावेळी तुमच्याकडे उपासमार कमी कमी होत चाललेली असते. आणि 0 म्हणजे सर्वोत्तम स्कोर असतो, त्या ठिकाणी अजिबात उपासमार नसते. आणि 100 म्हणजे सर्वात वाईट स्थिती असते, त्या ठिकाणी संपूर्ण उपासमार असते. अशा प्रकारे हा जागतिक उपासमारीचा निर्देशांक मोजला जातो. किती स्केलवर मोजला जातो? 0 ते 100 स्केलवरती मोजला जातो. कोणत्या घटकांच्या आधारावरती मोजला जातो? अवपोषण, बालकृशता, बालखुरटेपणा, बालमृत्यू यांच्या आधारावरती मोजला जातो. आता या ठिकाणी प्रत्येक घटकाचा आपल्याला विचार करायचा आहे. त्या घटकाचा विचार करताना आपण या ठिकाणी पहा, इथे आता आपण विचार करूयात. 4 घटक आपण अभ्यासले, त्याच्यामधील आपल्याला कुपोषणाच्या प्रमाणाचा विचार करावा लागतो. एक एकाचा विचार करूयात आपण. या ठिकाणी सुरुवातीला कुपोषणाचं प्रमाण, अवपोषण आपण म्हणतो त्याला, अवपोषण जे आपण म्हटलं होतं त्याचा विचार करूयात. अवपोषण किंवा याला आपल्याला असंही म्हणता येईल, संपूर्ण लोकसंख्येमध्ये कुपोषणाचं प्रमाण किती आहे. अवपोषणामध्ये काय मोजतात पहा. अवपोषणामध्ये संपूर्ण लोकसंख्येमधील कुपोषणाचे प्रमाण मोजलं जातं. जे आपण सुरुवातीला घटक पाहिला या ठिकाणी अवपोषण, किंवा या ठिकाणी पहा अवपोषण, अंडर नरिशमेंट, किंवा या ठिकाणी पण पाहिला की कशाच्या आधारावर, कोणत्या घटकांच्या आधारावर अवपोषण. मग थोडंसं आपण विचार केला की अवपोषण जे आहे त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो. अवपोषणामध्ये संपूर्ण लोकसंख्येमधील कुपोषणाच्या प्रमाणाचा विचार केला जातो. आता हा कसा विचार केला जातो याचा आपल्याला विचार करायचा आहे. मला सांगा, कुपोषणाचं प्रमाण म्हणजे काय, कशाला कुपोषण म्हणायचं, इथून आपण विचार करूयात. ते 4ही घटकांचा आपल्याला विचार करायचा आहे. मग सर्वात प्रथम घटक जो आहे तो कुपोषण. कुपोषण म्हणजे काय, कुपोषणाचं प्रमाण म्हणजे काय, याचा आपल्याला विचार करावा लागतो. या ठिकाणी पहा, एक एक घटक मी तुम्हाला सांगतो. कशाला कुपोषण म्हटलं जातं. कॅलरीज आपण आपल्या जेवणामध्ये घेत असतो, कॅलरीज. जर कॅलरीजचं सेवन अपुऱ्या प्रमाणात असेल, कॅलरीजचे सेवन अपुऱ्या प्रमाणात असेल, अपुऱ्या प्रमाणात. एक तुम्हाला मी या ठिकाणी काही घटक सांगतो, कुपोषण कशाला म्हणायचं. कॅलरीजचं सेवन अपुऱ्या प्रमाणात होत असेल तर हे लक्षामध्ये ठेवायचंय, त्याला आपण कुपोषण साधारणपणे म्हणतो. आता या कुपोषणाचा जर विचार केला, कुपोषणाबद्दल या जागतिक उपासमारीच्या निर्देशांकामध्ये काय सांगितलंय याचा जर तुम्ही विचार केला तर सांगितलंय की 2017 पासून कुपोषणाचं प्रमाण वाढत चाललंय. लक्षात आलं. 2000 रिपोर्टमध्ये काय सांगितलं जाते पहा, 2017 पासून वाढते प्रमाण आहे, कुपोषणाचं प्रमाण
वाढता है. मग या ठिकाणी त्यांनी आकडेवारी पण दिली आहे की किती वाढलंय कुपोषणाचं प्रमाण, याचं सुद्धा त्यांनी माहिती सांगितली. ते काय म्हणतात, 572 दशलक्ष वरून आपण म्हणूया त्या ठिकाणी किती वाढले पहा. 572 दशलक्ष. आता 572 दशलक्ष म्हणजे किती, 57.2 कोटीवरून त्यांनी सांगितलं 735 दशलक्ष पर्यंत कुपोषणाचं प्रमाण वाढलंय. अवपोषणमध्ये आपण कशाचा विचार केला, पहिल्या घटकामध्ये लोकसंख्येमधील, संपूर्ण लोकसंख्येमधील कुपोषणाचं प्रमाण सांगतायत. आणि त्यामध्ये दोन रिपोर्ट काय आलाय, 2017 पासून हे कुपोषणाचं प्रमाण वाढत आहे. ते कुपोषणाचं प्रमाण 572 दशलक्षवरून 735 दशलक्षपर्यंत वाढलंय. म्हणजे 57.2 कोटीवरून 73.5 कोटीपर्यंत ते प्रमाण वाढलेलं दिसत आहे. आता विचार करा, ते म्हणतात की 2017 पासून कुपोषणाचं प्रमाण वाढत आहे. मग आपल्याला हा विचार करायचा आहे की कुपोषणाचं प्रमाण का वाढत आहे. जगामध्ये कुपोषणाचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे. संपूर्ण जग त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे, आंतरराष्ट्रीय संस्था त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे, प्रत्येक देश आपापल्या परीनं झटतोय कुपोषण कमी करण्यासाठी. तरी सुद्धा या ठिकाणी हा जो अहवाल आलाय त्याच्यामध्ये सांगितलं जात आहे की ह्या जगामध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढत चाललंय आणि 2017 पासून ते सारखं वाढत आहे. 572 दशलक्षवरून या ठिकाणी सांगितलं गेलं की 735 दशलक्ष एवढं कुपोषणाच्या प्रमाणामध्ये वाढ होत चालली आहे. साहजिकच आहे, आपल्याला विचारतील की कुपोषणाच्या प्रमाणामध्ये वाढ होत चालली आहे, मग ह्याचे काही कारणं सांगितली आहेत का, की कुपोषणाचं प्रमाण कशामुळं वाढत आहे. थोडासा विचार करा, आपल्या आजूबाजूचा विचार करा, रोज आपलं जीवन जगतोय त्याचा विचार करा. अलीकडच्या कालावधीमध्ये तुम्हाला गेल्या 5 वर्षामध्ये 5-6 वर्षामध्ये आपण म्हणूयात वातावरणामध्ये बदल होताना दिसतोय का, सातत्यानं वातावरण बदलताना दिसतंय का, त्याचा परिणाम कृषीवरती होताना दिसतोय का, काय काय एक एक घटक तुम्हाला पटतोय का पहा. क्लायमेट चेंज होताना दिसत आहे. सगळ्या जगातले देश एकत्र आलेले आहेत, चिंताग्रस्त आहेत. क्लायमेट वेगाने बदलत आहे आणि त्याच्यामुळं त्याचा परिणाम अन्नावरती होतोय. त्याचा परिणाम अन्नधान्याचं उत्पादन कमी झालं, पोषणावरती होत आहे. म्हणजे या ठिकाणी कुपोषणाचं प्रमाण जे वाढत चाललंय 2017 पासून आपण जे म्हणतोय 572 दशलक्षवरून 735 दशलक्ष झालंय, त्याच्यामध्ये वातावरणाचा बदल हा प्रमुख घटक असणार आहे. अजून काय सांगताय, संघर्ष जगामध्ये जर पाहिलं तुम्ही तर मोठ्या प्रमाणात संघर्ष आहे. आजची स्थिती जर तुम्ही पाहिली, आपण लेक्चर पाहतो, रशिया युक्रेन संघर्ष तुम्हाला दिसतोय, गाझा पट्टी इस्रायल इथे संघर्ष, हमास आणि इस्रायल, त्याच्यामध्ये इराण आणखी येण्याचा प्रयत्न करत आहे, अमेरिका त्याच्यामध्ये आहे. वेगवेगळ्या देशांचे गट पडलेले आहेत, जगामध्ये संघर्ष निर्माण झालाय. जगातल्या महत्वाच्या गोष्टींकडे, मूलभूत गोष्टींकडे लक्ष द्यायचं सोडून हे सगळे देश संघर्षामध्ये गुंतलेले आहेत. पहिला आपण अभ्यासलं क्लायमेट चेंज होत आहे, दुसरा आहे जगामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये निर्माण झालेला संघर्ष वेगवेगळ्या गटांच्या मार्फत. अवपोषण त्याच्यामुळे पण वाढलंय असं सांगितलं जात आहे. मधल्या कालावधीमध्ये 2020 मध्ये तुम्ही आम्ही परिस्थिती अनुभवली आहे. कोविड-19ची जी साथ आली, त्या साथीमध्ये अनेक जणांनी आप्तजन गमावलेले आहेत. अनेक जण त्याच्यातून वाचून बाहेर आले. प्रत्येकाच्या कुटुंबातली ही स्थिती आहे. आपण असं म्हणू शकत नाही की हे आपल्याकडे घडलं नाही. प्रत्येकाच्या घरात हे घडलंय काही ना काही, कोण ना कोण आजारी. कोविड-19च्या साथीचा रोग, बाहेर पडता आलं नाही, अन्नधान्य मिळवता आलं नाही. हा जो कालावधी आहे तो मोठा कालावधी होता. कुपोषणाचं प्रमाण वाढलं. अशा प्रकारे जगामध्ये हे जे कुपोषणाचं प्रमाण सांगितलं जातं की 2017 पासून वाढलंय, 572 दशलक्षवरून 735 दशलक्ष झालंय. त्याच्या कारणांमध्ये आपल्याला सांगता येतात की जगामध्ये वातावरणात बदल होतोय, संघर्ष निर्माण झाले आहेत, शिवाय कोविड-19 सारखे रोग आहेत, रशिया युक्रेन युद्ध आहे, तर हे काय आहे, शिवाय
एक विचार करा, एक गरीब देश आहे आणि त्या गरीब देशाला एकदम एखादा आर्थिक धक्का बसला. त्या देशामध्ये अगोदरच हालाकीची स्थिती आहे आणि नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात आली. त्या ठिकाणी त्याला खर्च करावा लागतो. मोठा आर्थिक धक्का बसला. त्याचा परिणाम पोषणावरती होणार आहे. कुठून आणायचे पैसे? नाही आणता येणार. जे बाकीचे देश मदत करतील त्याच्यावर अवलंबून राहावं लागेल. तर हे वातावरणामधील बदल, जगामधील संघर्ष, आर्थिक धक्के, कोविड-19 सारखे रोग, रशिया युक्रेन सारखी युद्ध किंवा इस्रायल हमास यासारखी युद्ध, याच्यामुळं या ठिकाणी कुपोषणाचं प्रमाण जगामध्ये वाढलेलं आहे. पहिला घटक समजला, अवपोषण, अंडर नरिशमेंट. कशामुळं? काय मोजलं? संपूर्ण लोकसंख्येमधील कुपोषणाचं प्रमाण मोजलं. त्याच्यामध्ये 2017 पासून ते वाढत आहे आणि कुपोषण म्हणजे कॅलरीजचं सेवन अपुऱ्या प्रमाणात होणं, याला कुपोषण असं म्हणतात. अवपोषण लक्षात आलं का? आता याच्यात महत्वाच्या मुद्द्यामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. अवपोषणाच्या याच्याशी संबंधित काही शाश्वत विकास ध्येय सुद्धा आहेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपल्याला विचारतील, या घटकावर आधारित सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स कोणते आहेत, शाश्वत विकास ध्येय कोणते आहेत, त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. हे अवपोषण लक्षात आलं का? अंडर नरिशमेंट काय आहे, कशामुळे घडलंय, काय रिपोर्ट आहे, हे लक्षात ठेवायचं. आता मी तुम्हाला याच्याशी संबंधित असणारी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स सांगतो. सुरुवातीला विचार करा, याच्याशी संबंधित सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ती कोणती आहेत, त्यांचा क्रमांक कोणता आहे, कोणती लक्ष्य आहेत, कोणत्या क्रमांकाची लक्ष्य आहेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकास ध्येयाचा विचार केला तर लक्ष्य क्रमांक 2.1 आणि लक्ष्य क्रमांक 2.2 हे अवपोषणाशी संबंधित आहेत. लक्षात आलं? लक्ष्य क्रमांक 2.1 काय सांगितलंय? 2.1 मध्ये 2.1 मध्ये सांगितलंय, हे पहा, या ठिकाणी आपण पाहूयात. 2.1 काय आहे? SDG, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. SDG शाश्वत विकास ध्येय, लक्ष्य किंवा ध्येय असं आपण म्हणू. 2.1 मध्ये सांगितलंय आपल्याला काय करायचं. 2030 ही डेडलाईन दिली आहे. 2030 अखेर उपासमार सहन करणारी जी जगातली लोक आहेत त्या लोकांचं प्रमाण शून्यावरती करायचं आहे. लक्षात आलं? म्हणजे थोडक्यात या समाजामध्ये, या जगामध्ये, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये जे गरीब लोक राहतात, जे असुरक्षित गटांमधील लोक राहतात, त्या लोकांना आपल्याला संपूर्ण वर्षभर 365 दिवस पोषक आणि पुरेसं अन्न पुरवायचं आहे, असं लक्ष्य 2.1 मध्ये सांगितलंय. शाश्वत विकास ध्येय 2.1 हे कधीपर्यंत घडवून आणायचं आहे? 2030 अखेरपर्यंत घडवून आणायचं आहे. लक्षात आलं? लक्ष्य 2.1 काय आहे? 2030 पर्यंत आपल्याला उपासमारीचं जे प्रमाण आहे ते उपासमारीचं प्रमाण शून्यावरती आणायचं आहे. हे लक्ष्य, उपासमारीचं प्रमाण शून्यावरती आणायचं. 2.1 हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारतील, कारण याच्याशी संबंधित आहे हा घटक. 2.2 काय सांगता? 2.2 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? या ठिकाणी पुन्हा डेडलाईन आहे, पण ती डेडलाईन 2025 अखेरपर्यंत दिली आहे आपल्याला. आपण या ठिकाणी पाहूया 2.2 डेडलाईन कधीपर्यंत दिली आहे पहा. 2025 अखेर पर्यंतची डेडलाईन आहे. काय सांगितलंय, काय करायचंय 2025 पर्यंत? सांगितलंय 2025च्या अखेरीपर्यंत आपल्याला कुपोषण दूर करायचंय, पोषणाच्या गरजा भागवायच्यात. कुपोषण दूर करून पोषणाच्या गरजा पूर्ण करायच्यात आपल्याला. पोषणाच्या गरजा पूर्ण करण्या, अशा प्रकारे अवपोषण आहे. आता इथपर्यंत अवपोषणाचा आपण विचार करूयात. पहिला घटक तुमच्या लक्षात आला? अवपोषणामध्ये काय मोजलंय? अंडर नरिशमेंटमध्ये संपूर्ण लोकसंख्येमधील कुपोषणाचं प्रमाण मोजलंय. सांगितलंय 2057 पासून हे प्रमाण वाढत आहे. ते प्रमाण 2017 पासून 572
दशलक्षवरून 735 दशलक्षपर्यंत वाढलेलं दिसून येतं. याच्या संबंधी मी तुम्हाला सांगितलं 2 शाश्वत विकास ध्येय संबंधित आहेत. 2.1 2.2 2.1 अखेर काय सांगितलेलं आहे त्याचा आपण विचार केला. 2.1 अखेर आपण सांगितलं एक डेडलाईन दिली 2030 अखेरची आणि त्याच्यामध्ये सांगितलं की जगामध्ये उपासमार सहन करणारी जेवढी लोक आहेत त्या लोकांचं प्रमाण 0वरती आणायचं आहे. आणि या जगामधील जो गरीब गट आहे असुरक्षित गट आहे त्या गटाला मग आपल्याला काय करायचं आहे सुरक्षित अन्न पुरवायचं आहे, पोषक अन्न पुरवायचं आहे आणि संपूर्ण वर्षभर हे अन्न पुरवायचं आहे. पुरेसं अन्न त्यांना मिळालं पाहिजे. 2030 अखेर हे 2.1 या शाश्वत विकास ध्येयामध्ये सांगितलं. 2.2 या शाश्वत विकास ध्येयामध्ये काय सांगितलंय 2025 अखेर कुपोषण दूर करून आपल्याला पोषणाच्या गरजा भागवायच्या. तर ही 2 ध्येय या अवपोषण या घटकाशी संबंधित आहेत. कारण या घटकावरती आपण म्हटलं 4 घटकांच्या आधारे त्यातला हा पहिला घटक उपासमार मोजली जाते त्यातला हा पहिला घटक अवपोषण. आता जागतिक स्तरावरच्या एका अहवालाचा आपण विचार करूयात अवपोषणाबाबतच्या. पुढे जाऊयात आपण. हे पहा इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलं अवपोषणाच्या काय काय घडलंय, कोणती विकास ध्येय त्याच्याशी संबंधित आहेत, शाश्वत विकास ध्येय. आता एक अहवाल आला आहे. सुरुवातीला हा अहवाल कोणाचा आहे याचा आपण विचार करूयात. तो अहवाल आहे जागतिक खाद्य सुरक्षा आणि पोषण अहवाल 2023चा अहवाल आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय पहा जागतिक खाद्य सुरक्षा व पोषण अहवाल. जागतिक खाद्य सुरक्षा व पोषण अहवाल आला. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांच्यात सांगितलंय की भारतामध्ये अल्प पोषणाचं प्रमाण किती आहे हे सांगितलंय यांनी काय सांगितलंय पहा. भारतामधील अल्प पोषणाचं प्रमाण किती आहे याचे आकडे सांगितले त्यांनी. अल्प पोषणाचे प्रमाण भारतामध्ये अल्प पोषणाचं प्रमाण किती आहे. साहजिकच आहे तुमच्या मनात उत्सुकता असेल की कोणता आकडा सांगितला हे पण लक्षात ठेवायचं. अपोषणाच्या बाबतीत ते सोडतील आणि हे विचारतील की 2023चा जागतिक खाद्य सुरक्षा व पोषण अहवालामध्ये भारतामधील अल्प पोषणाचं प्रमाण किती सांगण्यात आलेलं आहे. तर ते सांगण्यात आलेलं आहे 16.6%. 16.6%. लक्षात आलं. 2023चा अहवाल आहे, महत्वाचा आहे. आणि आपण याच्या अगोदर उल्लेख केला की जागतिक स्तरावर 2017 पासून कुपोषणाचं प्रमाण वाढलंय. 572 दशलक्षावरून आपण विचार केला 735 दशलक्षावर पर्यंत वाढलाय. हे माग आपण अभ्यासलं आणि मग 2023च्या या अहवालामध्ये सांगितलं गेलं की भारतामध्ये अल्प पोषणाचं प्रमाण किती आहे तर 16.6% आहे. लक्षात आलं. आता पहा आपण सुरुवातीपासून विचार करूयात अवपोषणाचा. अवपोषण हा पहिला घटक आपण अभ्यासला. कशातला अभ्यासला मी तुम्हाला या ठिकाणी आपण विचार केला होता. हा निर्देशांक काढायचा आहे. 4 घटकांचा विचार केला जातो. ज्या 2 संस्था आहेत आपण विचार केला सुरुवातीला त्या 2 संस्थांकडून या 4 घटकांचा विचार केला जातो. त्यातला पहिला घटक अवपोषण याचा आपण विचार करतो. अवपोषण संपूर्ण लोकसंख्येमधील कुपोषणाचं प्रमाण याच्यामध्ये मोजलेलं आपल्याला दिसून येतं. आपण म्हटलं की हे अवपोषण म्हणजे काय किंवा कुपोषण म्हणजे काय. या ठिकाणी आपण विचार केला कॅलरीजचं सेवन अपुऱ्या प्रमाणामध्ये होतं. मग याच्यामध्ये फक्त कॅलरीजचं सेवन व्यतिरिक्त इतर गोष्टींचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ ऊर्जा, प्रथिनं, आवश्यक जीवनसत्व मिळाली पाहिजे, आवश्यक खनिज प्राप्त झाली पाहिजे, यांचा सुद्धा समावेश होतो कुपोषणामध्ये. शिवाय आपण असंही म्हणतो की एखाद्या व्यक्तीला ही व्यक्ती आहे या व्यक्तीच्या आवश्यक प्रमाणात त्याला अन्न मिळालं पाहिजे. आवश्यक प्रमाणामध्ये अन्न मिळालं पाहिजे. या व्यक्तीला अपुरं अन्न सेवन होत असेल तर मग तो कुपोषणामध्ये जाईल. हे लक्षामध्ये ठेवायचं.
अशा प्रकारे अपुरं अन्नसेवन असेल, त्यानंतर रोगामुळं पोषक तत्वांचा त्याला अपुरे पोषक तत्व मिळत असेल तर त्याचं कुपोषण झालेलं आपल्याला दिसेल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं अपुरं अन्नसेवन, कॅलरीजचं सेवन अपुऱ्या प्रमाणामध्ये असेल, या गोष्टींना आपण म्हटलंय अवपोषण. त्याच्यानंतर आपण म्हटलं की संपूर्ण लोकसंख्येतील कुपोषणाचं प्रमाण मोजलं जातं. अहवाल सांगितला की 2017 पासून हे वाढतं आणि किती वाढतं हे आपण चर्चा केली. त्याच्यानंतर आपण विचार केला की याच्यामध्ये कोणत्या 2 शाश्वत विकास ध्येयांचा समावेश होतो याच्याशी संबंधित 2.1, 2.2. मग त्याची उद्दिष्ट आपण विचार केला. उपासमारीचं प्रमाण 2030 अखेरपर्यंत, या ठिकाणी 2030 पर्यंत नाही म्हणायचं, 2030 अखेरपर्यंत हा शब्द वापरायचा, शून्यावरती आणायचा. आणि त्या ठिकाणी आपण विचार केला 2025 अखेर 2.2 जे ध्येय ठेवलंय ते 2025 अखेर कुपोषण दूर करून पोषणाच्या गरजा भागवायच्यात. आणि हा अहवाल याची आकडेवारी लक्षात ठेवायची. जागतिक खाद्य सुरक्षा पोषण अहवाल 2023 नुसार भारतामधील अल्पपोषणाचं प्रमाण 16.6% आहे, हे सांगण्यात आलेलं आहे. आता पुढच्या घटकाचा आपण विचार करूया. पुढचा घटक कोणता होता त्याचा आपण विचार करूया. पुढच्या घटकाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी पहा, आपण ठीक आहे चाइल्ड स्टंटिंग याचा विचार करूया. चाइल्ड स्टंटिंग याची व्याख्या सुरुवातीला आपल्याला लक्षामध्ये घ्यावं लागेल की चाइल्ड स्टंटिंग नेमकं कशाला म्हणतात. थोडासा विचार करायचा. पहिली गोष्ट, चाइल्ड स्टंटिंग मध्ये आपण कशाचं प्रमाण दर्शवणार आहोत? 5 वर्षाखालील बालकांचं प्रमाण दर्शवलं जातं. सुरुवातीला हे लक्षात घ्या, 5 वर्षाखालील बालके कोणाचं प्रमाण दर्शविलं जाईल? 5 वर्षाखालील बालकांचं प्रमाण दर्शवलं जातं. या ठिकाणी हे लक्षामध्ये ठेवायचं. स्टंटिंग म्हणजे काय? वयाच्या तुलनेमध्ये उंची कमी असणे याला स्टंटिंग असं म्हणतात. काय म्हणायचं? पहा, एखादी व्यक्ती आहे, तिचं वय जास्त असतं पण ती वयाच्या तुलनेत त्याची उंची कमी असते, असं समाजामध्ये आपण उदाहरणं पाहतो. तर स्टंटिंग म्हणजे काय? वयाच्या तुलनेमध्ये उंची कमी असणे. वयाच्या तुलनेमध्ये कमी उंची याला चाइल्ड स्टंटिंग असं म्हणतात. वयाच्या तुलनेमध्ये कमी उंची असणे म्हणजे या ठिकाणी हे का घडतं याचा जर तुम्ही विचार केला तर एखादा मुलगा आहे आणि त्याचं लहानपणीपासून कुपोषण होतं, अशी जर परिस्थिती असेल तर मग हे चाइल्ड स्टंटिंगचं आपल्याला उदाहरण दिसून येतं. मग याचं प्रमुख कारण कोणतं? याचं प्रमुख कारण लक्षात ठेवायचं. असं का होतं? वयाच्या तुलनेत कमी उंची, त्याचं लहानपणापासून झालेलं कुपोषण हे प्रमुख कारण आहे. लहानपणापासून झालेले कुपोषण म्हणजे हे तुम्हाला लक्षात येईल कशाला काय म्हणतात ते. झालेले कुपोषण, लहानपणापासून कुपोषण होत असेल एखाद्या मुलाचं तर त्याच्यामुळे अशा प्रकारची समस्या निर्माण होऊ शकते. वयाच्या तुलनेमध्ये कमी उंची दिसून येते. अशा प्रकारचं जे कुपोषण होतं ना ते कुपोषण दीर्घकालिक कुपोषण असतं. दीर्घकालिक कुपोषण आपण म्हणूयात या ठिकाणी. दीर्घकालिक कुपोषण, दीर्घकालिक कुपोषण म्हणतात त्याला. चाइल्ड स्टंटिंग लक्षात आलं? तर हे चाइल्ड स्टंटिंग लक्षात ठेवायचं. 5 वर्षाखालील बालक आणि वयाच्या तुलनेमध्ये उंची कमी असते. हे कशामुळे झालेलं असतं? लहानपणापासून यांचं कुपोषण झालेलं असतं. हे कुपोषण दीर्घकालिक कुपोषण जर होत असेल एखाद्या मुलाचं तर ही समस्या निर्माण होऊ शकते. त्याला चाइल्ड स्टंटिंग असं म्हणतात. आता याच्या संबंधी एक अहवाल आहे, त्या अहवालाचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाल 2019-21 त्याचा आपण विचार करूयात आता. याच्या संबंधी आहे चाइल्ड स्टंटिंग संबंधी. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण आपण म्हणतो. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण याचा आपल्याला विचार करायचा आहे. याने एक अहवाल आला आहे 2019-21चा हा अहवाल आहे. कधीचा आहे अहवाल पान. याच्यामध्ये चाइल्ड स्टंटिंग बद्दल काय सांगण्यात आलेलं आहे, काय निष्कर्ष दिला आहे हे आपण पाहूया. सुरुवातीला त्याच्या संबंधीचा अहवाल राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-21चा अहवाल. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, त्याच्यामध्ये सांगितलंय मुलांमध्ये वयाच्या तुलनेत ज्याची कमी उंची आहे त्याचं प्रमाण 35.5% आहे. प्रमाण किती आहे पहा. चाइल्ड स्टंटिंगचं प्रमाण 35.5% आहे असं सांगितलं या अहवालामध्ये. म्हणजे आपण या ठिकाणी जे अभ्यासलं चाइल्ड स्टंटिंग म्हणजे काय, कोणत्या परिस्थितीमुळे ते निर्माण होतं, हे कुपोषण दीर्घकालिक कुपोषण, लहानपणापासून कुपोषण होत आहे त्याच्यामुळे हे घडून आलंय. म्हणजे दीर्घकालिक कुपोषण आहे. आणि याची अशा प्रकारची वयाच्या तुलनेत ज्यांची उंची कमी आहे त्यांचं प्रमाण किती आहे असं सांगितलंय राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-21च्या. तर 35.5%. या ठिकाणी इथे पण आपण घेऊयात 35.5% अशा लोकांचं प्रमाण आहे. लक्षात आलं. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल आहे. आपण या ठिकाणी म्हटलं 2019-21चा हा अहवाल आहे. त्या अहवालामध्ये सांगितलंय आपल्याला लक्षात ठेवायचं, ते पण विचारतील की मुलांमध्ये वयाच्या तुलनेत उंची कमी असण्याचं प्रमाण 35.5% आहे असं सांगितलं आहे. अशा प्रकारे हा दुसरा घटक आपण चाइल्ड स्टंटिंग अभ्यासला. त्याच्यामध्ये 5 वर्षाखालील बालकांचा विचार केला. स्टंटिंग म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. वयाच्या तुलनेमध्ये उंची कमी असते. का असते, लहानपणापासून कुपोषण होत झालेलं असतं, दीर्घकालिक कुपोषण असतं आणि दीर्घकालिक कुपोषणामुळं अशा प्रकारची समस्या निर्माण होते. या संबंधी एक अहवाल आलाय असं मी तुम्हाला सांगितलं. या संबंधी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणामध्ये सांगितलंय 2019-21च्या अहवालामध्ये अशा प्रकारच्या मुलांचं प्रमाण 35.5% असं दिसून येतं. चाइल्ड स्टंटिंग झालं. आता चाइल्ड वेस्टिंग याचा आपण विचार करूयात. चाइल्ड वेस्टिंग याचा विचार करू. चाइल्ड वेस्टिंग पुन्हा एकदा या ठिकाणी 5 वर्षाखालील मुलांचाच आपल्याला विचार करावा लागणार आहे. पाच वर्षाखालील मुले यांचाच विचार करावा लागेल पुन्हा एकदा आपल्याला. आता या ठिकाणी पहा, मागच्या वेळेस स्टंटिंगच्या वेळेस आपण म्हटलं वयाच्या तुलनेत उंची कमी होते. आता या ठिकाणी उंचीच्या तुलनेत वजन कमी असणाऱ्या मुलांचा समावेश होतो. काय होतं पहा, उंचीच्या तुलनेत वजन कमी या मुलांचा समावेश होतो. पण कुठली? 5 वर्षाखालील मुलं. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता हे कशामुळे घडतं यामध्ये आपण अभ्यासलं होतं मागच्या चाइल्ड स्टंटिंग मध्ये की लहानपणीपासून कुपोषण होतंय त्याचं, म्हणून दीर्घकालिक कुपोषण आहे. याच्यामध्ये उलटी परिस्थिती चाइल्ड वेस्टिंग मध्ये उंचीच्या तुलनेत वजन कमी. याची उंची वाढली आहे पण तुलनेत वजन कमी. आपण अनेक पाहतो मुलं आपल्या आजूबाजूमध्ये की उंचीच्या तुलनेत वजन कमी दिसून. ते कशामुळे घडतं? हे घडतं याच्यामुळे. समजा एखादा मुलगा आहे किंवा हा मुलगा धरा, हा जो तुम्हाला दिसतं किंवा हा मुलगा, याचं काय झालंय, लहानपणापासून चांगलं पोषण आहे
सुरुवातीच्या कालावधीमध्ये याचं पोषण चांगलं झालंय, पण अलीकडच्या कालावधीमध्ये याच्या पोषणामध्ये समस्या निर्माण झाली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगतात पूर्वी याची पोषण चांगलं होतं, पूर्वी पोषण चांगलं, पण अलीकडच्या कालावधीमध्ये याच्या पोषणामध्ये समस्या निर्माण झाली. पोषणामध्ये समस्या, पोषणामध्ये समस्या निर्माण झाली. अलीकडच्या कालावधीमध्ये याच्या पोषणामध्ये समस्या निर्माण झालेली आहे. जर असं झालेलं असेल तर हे चाइल्ड वेस्टिंग असं म्हणतात. लक्षात आलं? चाइल्ड वेस्टिंग हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता खायला प्यायलाच मिळत नाही, कुपोषण म्हणजे काय आणखी सोपी मिळत काय, ज्याला खायला प्यायलाच मिळत नाही, पुरेशा प्रमाणामध्ये अन्न सेवन करता येत नाही. आता या ठिकाणचं जे कुपोषण आहे हे गंभीर कुपोषण असं म्हटलं जातं याला. याच्या बाबतीमध्ये सुद्धा चाइल्ड वेस्टिंगचा दर किती आहे हे पण सांगितलं आहे. पुन्हा एकदा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-21चाच आपल्याला विचार करावा लागतो. आपण या ठिकाणी म्हणूयात राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण. पुन्हा एकदा याच्या बाबतीमध्ये, या घटकाच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण याचा आपण विचार करतो. यांचा पुन्हा 2019-21चा अहवाल. 2021 काय सांगितलं यांनी चाइल्ड वेस्टिंग बद्दल? यांनी सांगितलंय भारतीय मुलांमध्ये चाइल्ड वेस्टिंगचा दर किती आहे. आपल्याला विचारते भारतीय मुलांमध्ये चाइल्ड वेस्टिंगचा दर किती, याच्यामध्ये सांगितलं किती दर आहे ते या ठिकाणी सांगितलं यांनी 18.7% दर. 18.7% हा दर आहे भारतीय मुलांमधील दर असं आपण म्हणूया. भारतीय मुलांमधील दर किती आहे? 18.7%. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-21 मध्ये सांगितलंय चाइल्ड वेस्टिंगचा भारतीय मुलांमधील दर किती आहे? 18.7%. चाइल्ड स्टंटिंगचा किती होता? मी तुम्हाला सांगितलं होतं पहा. आठवा चाइल्ड स्टंटिंगचा 35.5%. भारतीय मुलांमधील दर किती आहे? वयाच्या तुलनेत उंची कमी आहे या ठिकाणी. भारतीय मुलांमध्ये याचा दर 35.5% चाइल्ड स्टंटिंगचा. चाइल्ड वेस्टिंगचा दर किती सांगताय? भारतीय मुलांमधील दर 18.7%. उंचीच्या तुलनेत त्यांचं वजन कमी आहे, चाइल्ड वेस्टिंग. लक्षात येत आहे? हा तिसरा घटक आपण अभ्यासला या ठिकाणी. चाइल्ड वेस्टिंग 5 वर्षाखालील मुलं, उंचीच्या तुलनेत वजन कमी. पूर्वी पोषण चांगलं होतं या मुलाचं, अलीकडच्या कालावधीमध्ये या मुलाच्या पोषणामध्ये समस्या निर्माण झाली आहे आणि उंचीच्या तुलनेत आपण म्हटलं वजन कमी यायचं. चाइल्ड वेस्टिंग त्याच्याविषयीचा अहवाल आपण पाहिला. काय माहिती दिली आहे? राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल 2019-21चा. त्याच्यामध्ये सांगितलंय या चाइल्ड वेस्टिंगचा भारतीय मुलांमधील दर 18.7% आहे. सगळ्यात शेवटचा घटक बाल मृत्यू दर, त्याचा विचार करूयात आता. चाइल्ड मोर्टॅलिटी, बाल मृत्यू दर. याचा विचार, चाइल्ड मोर्टॅलिटीचा आपण विचार करूयात. महत्वाचा घटक, याच्या संबंधी एखादा अहवाल असेल त्याचा विचार कर. पुन्हा एकदा विचार 5 वर्षाखालील मुलांचाच करायचा आहे. 5 वर्षाखालील मुले, 5 वर्षाखालील मुले यांचाच विचार आपल्याला करावा लागेल. पहा, 5 वर्षाच्या आत मृत्यू पावणारी जी मुलं आहेत त्यांना आपण म्हणतो बाल मृत्यू दर, चाइल्ड मोर्टॅलिटी. लक्षात येतं? आता पहा,
या बालमृत्यू दराशी संबंधित आपल्याला काही SDGs दिसून येतात. शाश्वत विकास ध्येय त्यातली लक्ष्य दिसून येतात. कोणकोणती संबंधित आहे याच्याशी संबंधित जे लक्ष्य आहे शाश्वत विकास ध्येयाचं SDGचं आपण म्हणूयात या ठिकाणी बाजूला म्हणूयात, थोडीशी त्याच्यावर चर्चा करावी लागेल आपल्याला. SDG किती नंबरचं SDG या बालमृत्यू दराशी संबंधित आहे? 3.2. काय म्हणताय? शाश्वत विकास ध्येय 3.2. याच्यामध्ये एक डेडलाईन दिली. पुन्हा डेडलाईन किती कोणत्या वर्षाची आहे? 2030 अखेरची डेडलाईन आहे. काय करायचं आहे आपल्याला या बालमृत्यूबाबत, काय करायचं आहे 2030 अखेरपर्यंत हे सांगण्यात आलेलं आहे. शाश्वत विकास ध्येय 3.2 मध्ये काय सांगितलंय पहा. 2030 अखेर आपल्याला काय करायचं आहे? ज्या 5 वर्षाखालील मुलं आहेत किंवा 5 वर्षाखालील ज्या बालकांचे मृत्यू रोखता येणं शक्य आहे असे सर्व मृत्यू रोखणे, यासाठी आपल्याला 2030 अखेरपर्यंत प्रयत्न करायचा आहे. तेवढी क्षमता आपल्याला प्राप्त करायची आहे. 3.2चं ध्येय आहे. मग या बालमृत्यू दराबाबत आपल्याला विचारतील SDG मध्ये कोणतं ध्येय आहे? हा घटक महत्वाचा आहे जागतिक उपासमार निर्देशांकाच्या बाबतीमध्ये. 2030 अखेरपर्यंत आपल्याला काय करायचं आहे? 5 वर्षाखाली ज्या बालकांचे मृत्यू होत आहेत ते मृत्यू जेवढे रोखता येतील तेवढे रोखायचे आणि हे सगळे मृत्यू कसे रोखता येतील अशा प्रकारची क्षमता आपण प्राप्त करून घ्यायची, हे ध्येय ठेवलंय या 3.2 मध्ये. म्हणजे आपल्याला इथे सांगता येईल सर्व बालमृत्यू रोखण्याचे ध्येय. थोडक्यात जर आपण अभ्यासला, सर्व बालमृत्यू रोखण्याचे ध्येय ठेवण्यात आलेलं आहे. सर्व बालमृत्यू रोखण्याचं ध्येय ठेवले आपण 2030 अखेरपर्यंत. कोणत्या? शाश्वत विकास ध्येयामध्ये 3.2. तेही लक्षात ठेवायचं. मार्च 2030 अखेर आपल्याला करायचं आहे 5 वर्षाखालील ज्या बालकांचे मृत्यू रोखता येतील, रोखता येणं शक्य आहे अशी सर्व मृत्यू रोखता येण्याची क्षमता आपल्या स्वतःच्यात निर्माण करायची. हे ध्येय ठेवलंय 3.2 मध्ये. शाश्वत विकास ध्येय 3.2 मध्ये 2030 अखेरपर्यंत हे ध्येय आहे. हे 3.2 हे पण लक्षात. आता या बालमृत्यू दर याच्या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक अहवाल आहे, त्याची आकडेवारी सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायची. आणि बालमृत्यू दराबाबतचा हा 2023चा अहवाल आहे, हे लक्षात ठेवायचा. सुरुवातीला तो अहवाल कोणत्या संस्थेचा आहे याचा विचार करा. युनायटेड नेशन्स इंटर एजन्सी ग्रुपचा या ठिकाणी हा अहवाल आहे. युनायटेड नेशन्स इंटर एजन्सी ग्रुपचा अहवाल आहे. कशा संबंधीचा अहवाल आहे? चाइल्ड मोर्टॅलिटी, बालमृत्यू. हा अहवाल बालमृत्यू संबंधीचा आहे. काय सांगितलं या अहवालामध्ये याचा आपल्याला विचार करावा लागतो. अहवाल कोणाचा आहे हे तुमच्या लक्षात आलं. कशा संबंधीचा आहे हे तुमच्या लक्षात आलं. बालमृत्यू संबंधीचा अहवाल आहे. काय सांगितलं या अहवालामध्ये? आणि हा अहवाल 2023चा आहे, हे पण लक्षात ठेवा. जानेवारी 2023 मध्ये या संबंधीचा अहवाल आला. साधारणपणे हा अहवाल आपल्याला पुस्तकांमध्ये दिसून येत नाही, पण हा अहवाल विचारला जाऊ शकतो. बालमृत्यू संबंधीचा अहवाल आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय की 5 वर्षाखालील बालकांचा मृत्यू दर किती आहे हे सांगितलंय या अहवालामध्ये. त्याच्यामध्ये सांगितलंय 5 वर्षाखालील बालकांचा मृत्यू दर हा 3.1% आहे जगामध्ये. 3.1%. युनायटेड नेशन्स इंटर एजन्सी ग्रुपचा अहवाल, जानेवारी 2023चा अहवाल, बालमृत्यू दराबाबतचा अहवाल. आणि त्याच्यामध्ये सांगितलं आहे की 5 वर्षाखालील मुलांचा मृत्यू दर 3.1% आहे. अशा प्रकारे 4 घटक आपण अभ्यासले आणि त्या 4 घटकांच्या आधारावर जागतिक उपासमारीचा निर्देशांक काढला जातो. ते 4 घटकांची अद्ययावत आकडेवारी आपण अभ्यासली, त्याचे अर्थ आपण जाणून घेतले
हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. या ठिकाणी पहा, पुन्हा एकदा मी त्या अर्थांवरती जाईल. आपण सेव्ह करूया ते. अशा प्रकारे हे 4 घटक आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे आहेत. हे पहा 4 घटक. या ठिकाणी हे 4 घटक अवपोषण, अंडर नरिशमेंट, बालकृशता, चाइल्ड वेस्टिंग, बालखोरटेपणा, चाइल्ड स्टंटिंग, बालमृत्यू, चाइल्ड मोर्टॅलिटी, 4 घटक. आणि या ठिकाणी ते 4 घटक हे पहा, अवपोषण, बालकृशता, बालखोरटेपणा, बालमृत्यू. या 4 घटकांच्या आधारावर जागतिक उपासमारीचा निर्देशांक आहे. आणि याच्या अगोदर आपण पाहिला हे कन्सर्न वर्ल्ड वाईड अमेरिकेची आणि वेल्थ हंगर हेल्थ ही जी जागतिक उपासमारीचा निर्देशांक काढतात ते कोणत्या घटकांच्या आधारावर, तर याच 4 घटकांच्या आधारावर जे आत्ता आपण अभ्यासले. त्याच्यामुळे हे 4 घटक खूप महत्त्वाचे आहे, ज्याच्यावरती प्रश्नाने आता एक लक्षात ठेवा, हे 4 घटकांवर कितीही खोलवर प्रश्न विचारला तर यातलाच विचारतील. कारण का, जागतिक पातळीवरचे सगळे रिपोर्ट आपण याच्यावरती घेतले. काय स्थिती आहे, त्याच्यामध्ये शाश्वत विकास ध्येय कोणती संबंधित आहेत याचा पण आपण या 4 घटकांबद्दल विचार केलाय. केलंय का? केलाय. मग हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. बस आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. मग तुम्हाला या ठिकाणी आपण रिव्हिजन करून पुढे जाऊयात. हे पहा, या ठिकाणी उद्देश आपण विचार केला की जागतिक उपासमार निर्देशांक 2023 किंवा जागतिक उपासमार निर्देशांक जो जगामध्ये काढला जातो तर त्याचा उद्देश काय, तर त्याचा उद्देशच हा आहे की जागतिक, प्रादेशिक आणि देश पातळीवर उपासमार किती होतीये हे मोजणे हा उद्देश आहे. मग त्याच्यावरती उपाययोजना पुढे येतील, त्याचा आपण विचार केला. त्याच्यानंतर सुरुवातीला म्हटलं मी तुम्हाला IFPRI इंटरनॅशनल फूड पॉलिसी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था होती. सर्वात प्रथम उपासमारीचा निर्देशांक मोजणारी संस्था 2018 पर्यंत. IFPRI नंतर या 2 संस्थांचा त्याच्यामध्ये समावेश झाल्या, 3 संस्था झाल्या. त्यातून 2018 मध्ये IFPRI बाहेर पडली. आता सध्या या 2 संस्थाच उपासमारीचा जो निर्देशांक आहे तो काढतात. त्या 2 संस्थांबाबत आपण इथे अभ्यास केला. कन्सर्न वर्ल्ड वाईड अमेरिकेची आहे, वेल्थ हंगर हेल्थ ही जर्मनीची आहे. हे लक्षामध्ये स्वयंसेवी संस्था आहेत. त्यानंतर आपण विचार केला यांच्या बाबतीत कोणत्या संघटनांचा डेटा वापरला जातो असा आपण विचार केला ह्या उपासमारीचा निर्देशांक काढण्यासाठी. युनिसेफ, युनायटेड नेशन्स आणि FAO फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन या 3 संस्थांचा डेटा विचारामध्ये घेतला जातो. त्याच्यानंतर आपण विचार केला की जागतिक आरोग्य संघटना उपासमारीच्या निर्देशांकामध्ये कोणत्या गोष्टींचा विचार करते. अन्नधान्याची कमी, मुलांचं होणारं कमी पोषण आणि बालमृत्यू यांचा विचार करते जागतिक आरोग्य संघटना. त्याच्यानंतर पहा, हे आपण म्हटलं की या 2 संस्था जे जागतिक उपासमारीचा निर्देशांक काढतात ते कोणत्या घटकांच्या आधारावर, आत्ता आपण उल्लेख केल्यामध्ये अवपोषण, अंडर नरिशमेंट, बालकृशता, चाइल्ड वेस्टिंग, बालखोरटेपणा, चाइल्ड स्टंटिंग, बालमृत्यू, चाइल्ड मोर्टॅलिटी. आणि हा जागतिक उपासमारीचा निर्देशांक कोणत्या स्केलवर मोजला जातो, 0 ते 100 या स्केलवर मोजला जातो. मग त्याचा अर्थही आपण पाहिला की 0 म्हणजे काय आणि 100 म्हणजे काय. 0 म्हणजे काय तर सर्वोत्तम गुण, 0 म्हणजे अजिबात उपासमार नाही आहे आणि 100 म्हणजे संपूर्ण उपासमार, सर्वात वाईट. तर या 0 ते 100 या स्केलवर जागतिक उपासमारीचा निर्देशांक मोजला जातो असा आपण अभ्यास केला होता. त्याच्यानंतर त्या 4 घटक आपण अभ्यासले. अवपोषण, संपूर्ण लोकसंख्येमधील कुपोषणाच्या प्रमाणाचा विचार केला जातो असं आपण म्हटलं. 2017 पासून या उपोषणाचं प्रमाण वाढलं याचा आपण विचार केला. 572 दशलक्षावरून 735 दशलक्ष वाढलेला आहे असा आपण विचार केला. याच्याशी संबंधित कारणांचा आपण अभ्यास केला. वातावरणामध्ये झालेले बदल, संघर्ष, त्याच्यानंतर कोविड-19 सारखी परिस्थिती याचा आपण विचार केला. रशिया युक्रेन युद्धाचा आपण विचार केलेला होता. तर हे घटक होतं. त्याच्यानंतर आपण याच्याशी संबंधित 2 शाश्वत विकास ध्येयांचा विचार केला. 2.1, 2.2. 2.1 मध्ये आपण या ठिकाणी म्हटलं की 2030 पर्यंत उपासमारीचं हे प्रमाण जे आहे ते 0 वरती आणायचं आहे. हे ध्येय आहे 2.1चं. 2.2चं उद्देश आहे 2025 अखेर कुपोषण कमी करून पोषणाच्या गरजा भागवायच्यात आपल्याला. हे सुरुवातीचं
आपण अवपोषणाच्या बाबतीत पहिला घटक त्याच्यामध्ये आपण अभ्यासलं जागतिक खाद्य सुरक्षा व पोषण अहवाल. त्याच्यामध्ये भारतामधील अल्पपोषणाचं प्रमाण 16.6% सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर चाइल्ड स्टंटिंग आपण म्हटलं वयाच्या तुलनेत कमी उंची, याच्यामध्ये 5 वर्षाखालील बालकांचा समावेश होईल. याच्यामध्ये काय सांगितलं आपण, लहानपणापासून कुपोषण होत आहे, ते दीर्घकालीन कुपोषण आहे आणि त्याचा परिणाम काय झालाय, वयाच्या तुलनेमध्ये एखाद्या व्यक्तीची उंची कमी आहे. त्या संबंधीचा अहवाल आपण अभ्यासला. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-21चा अहवाल की यामध्ये काय सांगितलेलं आहे, 35.5% याचं भारतीय मुलांमधील चाइल्ड स्टंटिंगचं प्रमाण किती आहे, ते 35.5%. भारतीय मुलांमधील प्रमाण किती आहे हे सांगितलंय पहा. तर हे प्रमाण आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. त्याच्याशी संबंधित अहवाल सुद्धा आपण अभ्यासतात. चाइल्ड वेस्टिंग आलं, पुन्हा 5 वर्षाखालील मुलं, उंचीच्या तुलनेत वजन कमी, याची परिस्थिती अशी आहे, या मुलाची पूर्वी पोषण चांगलं होतं, या मुलाचं अलीकडच्या कालावधीमध्ये त्याच्या पोषणामध्ये समस्या निर्माण झाले. त्याच्यामुळे झालं काय, उंचीच्या तुलनेत या मुलाचं वजन कमी आहे, त्याला चाइल्ड वेस्टिंग असं म्हटलं आपण. त्याच्याशी संबंधित अहवाल पाहिला की राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणामध्ये चाइल्ड वेस्टिंगचा दर किती आहे, भारतीय मुलांमधील दर 18.7%. बालमृत्यू दर 5 वर्षाखालील मुलांचाच पुन्हा एकदा विचार केला. आता याच्यामध्ये आपण पाहिलं की सर्व बालमृत्यू या ठिकाणी SDGचं एक ध्येय पाहिलं आपण पहा, 3.2 काय सांगितलंय, 2030 अखेरची परिस्थिती सांगितलंय. काय सांगितलंय, आपल्याला अशी क्षमता निर्माण करायची 2030 अखेर की सर्व बालमृत्यू आपल्याला रोखायचे आहेत. लक्षात येत आहे. तशा प्रकारे याच्या संबंधीचा आपण एक अहवाल पाहिला, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा युनायटेड नेशन्स इंटर एजन्सी ग्रुप्सचा अहवाल आहे. जानेवारी 2023चा अहवाल आहे. बालमृत्यूच्या बाबतीत त्यांनी प्रमाण सांगितलेलं आहे. किती त्यांनी सांगितले, 5 वर्षाखालील मुलांचा दर, बालमृत्यूचा दर 3.1% आहे. या 4 घटकांबद्दल एवढी माहिती तुमच्याकडे असली की मग तुम्हाला कोणताही प्रश्न त्याच्यावरचा सोडवता येईल. आता आपल्याला समजावून काय घ्यायचं आहे, या जागतिक उपासमार निर्देशांक आहे, याची तीव्रता कशी मोजतात. तीव्रता, जागतिक उपासमार निर्देशांकाची तीव्रता जागतिक स्तरावरती कशी मोजली जाते याचा आपण विचार करणार आहोत. पाहूयात तीव्रता. आता एक तीव्रता स्केल असते, कशी आहे पहा, त्याच्यामध्ये काही घटक पाडले, तीव्रता कशी मोजली जाते आणि त्याच्या आधारावर मग जगांमध्ये गट पडलेले आहेत. आपल्या देशाचा जर विचार केला तर आपला देश गंभीर उपासमार या गटामध्ये येतो. कोणत्या तीव्रतेचे, भारताचा समावेश कोणत्या तीव्रतेच्या गटामध्ये येतो हे जर आपल्याला अभ्यासायचं असेल तर सर्वात प्रथम आपल्याला अभ्यासावा लागेल की जागतिक उपासमार निर्देशांक जो आहे त्याची तीव्रता कशी मोजतात. तीव्रता कशी मोजतात मी ते तुम्हाला सांगतो. कमी याला म्हणतात लो. त्याच्यानंतर दुसरा आहे मध्यम. मध्यम, मॉडरेट, मध्यम. त्याच्यानंतर गंभीर, याच्यानंतर ते गंभीर, याला आपण म्हणतो सिरियस. मग याला तीव्रता स्केलवर आपल्याला अभ्यासावं लागतं सिरियस. गंभीर नंतर आहे धोक्याची घंटा. धोक्याची घंटा, अलार्मिंग. अलार्मिंग, धोक्याची घंटा, अलार्मिंग. आणि सगळ्यात शेवटी येते अत्यंत भयावह परिस्थिती. अत्यंत भयावह, अतिशय भीतीदायक, अत्यंत भयावह, एक्स्ट्रीम अलार्मिंग असं त्याला म्हणतात. एक्स्ट्रीम अलार्मिंग, एक्स्ट्रीम अलार्मिंग. हे तीव्रता कशी मोजली जाते हे पहा. आता याच्यामध्ये आपल्याला आकडेवारी, तीव्रताचे आकडे पाहावे लागतात. या ठिकाणी आपण पाहूयात. 2
त्यानंतर 3, 4 आणि 5. कमी म्हणजे किती? 9.9 पेक्षा कमी. कमी म्हणजे कोणत्या गटामध्ये आहे पहा? 9.9 पेक्षा कमी. त्यानंतर मध्यम मॉडरेट म्हणजे काय? 10 ते 19.9. 10 ते 19.9 म्हणजे मॉडरेट असं दिलंय. गंभीर सिरियस 20 ते 34.9. 20 ते 34.9. धोक्याची घंटा अलार्मिंग म्हणजे 35 ते 49.9. 35 ते 49.9. 35 ते अत्यंत भयावह एक्स्ट्रीम अलार्मिंग 50 पेक्षा जास्त. पेक्षा जास्त. लक्षात येतं? हे तीव्रता कशी मोजली जाते? मग आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की भारताचा विचार करायचा आहे आपल्याला आणि भारताबरोबरच जगाचा सुद्धा विचार करायचा आहे. मग विचार करा 2023चा अहवाल आला आहे त्याच्यामध्ये भारताला किती गुण दिलेत? 2023चा जो अहवाल आला आहे त्याच्यामध्ये भारताला गुण दिलेत 28.7. भारताचे गुण किती आहेत पहा? 28.7 गुण आहेत. 100 पैकी आपण म्हणतो 0 ते 100 स्केलवर मोजतो असं आपण म्हटलं का? म्हटलं होतं, अभ्यासलं होतं. 28.7 भारताचे गुण आहेत. त्यात भारत कुठं बसतोय पहा? 20 ते 34. गंभीर भारत कोणत्या गटामध्ये मोडतो असं विचारतात? गंभीर उपासमार या गटामध्ये मोडतो असं आपण म्हणतो. जगाची संपूर्ण जगाचा विचार, जागतिक सरासरी गुण किती जगाला? जगाला जागतिक सरासरी गुण आहेत 18.3. जगाचे गुण संपूर्ण जगाचे सरासरी गुण 18.3 कुठं बसतंय? मध्यम उपासमार. संपूर्ण जगासाठी मध्यम उपासमार आहे कारण संपूर्ण जगाचे सरासरी गुण 18.3 आहेत. म्हणजे काय? संपूर्ण जगामध्ये कोणत्या प्रकारची उपासमार आढळून येते असं तुम्हाला विचारलं. जागतिक पातळीवर कोणत्या प्रकारची उपासमार घडून येते असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल? 18.3 म्हणजे मध्यम उपासमार घडून येते जागतिक पातळीवर. आता तुम्हाला विचारलं भारतामध्ये कोणत्या प्रकारची उपासमार आहे? भारताचे गुण किती आहेत? 28.7. कुठं बसताय? गंभीर. भारतामध्ये गंभीर प्रकारची उपासमार आहे. अशा प्रकारची उत्तरं या ठिकाणी आपल्याला लिहावी लागतात. लक्षात येतं? हे लक्षामध्ये ठेवायचं. तर हे तीव्रता कशी मोजली जाते? कमी, मध्यम, गंभीर, धोक्याची घंटा, अत्यंत भयावह ही आकडेवारी लक्षात ठेवली की मग आपण इथे गुण मांडले आपल्याला कळतं की आपण कोणत्या उपासमारीच्या स्थितीमध्ये आहोत. गंभीर उपासमार भारतामध्ये आढळून येते का गंभीर उपासमार? पहा आता भारताच्या बाबतीत आपण म्हणतो 28.7 गुण आहेत. याचा जर विचार केला तर आपण पाहूयात. भारताच्या बाबतीत विचार करूयात. 28.7 गुण म्हणजे भारत जर आपण विचार केला किती गुण आहेत? 28.7 गुण. आत्ताच आपण पाहिलं 7 गुण असं आपण म्हणूयात. कोणत्या गटामध्ये भारत मोडतोय? गंभीर उपासमार. गंभीर उपासमार आत्ताच आपण अभ्यासलं का? अभ्यासलाय. गंभीर उपासमार या गटामध्ये भारत मोडतोय. 28.7 गुण गंभीर उपासमार मध्ये भारत मोडतोय. किती देशांचा विचार करण्यात आला? हा निर्देशांक काढताना, जागतिक उपासमारीचा निर्देशांक काढताना किती देशांचा विचार करण्यात आलाय? 125 देशांचा विचार करण्यात आलाय. 125 देश. 125 देशामध्ये भारत कितव्या क्रमांकावरती आहे? भारत 2023च्या अहवालानुसार 111व्या क्रमांकावरती आहे. 111वा क्रमांक. भारत कोणत्या क्रमांकावरती आहे? 111वा क्रमांक. या क्रमांकावरती भारत दिसून येतो. आता या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर आपल्या शेजारचे देश पण उपासमारीच्या बाबतीत आपल्यापेक्षा खाली आहेत. आपला 111 आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही विचार केला
पाकिस्तानचा विचार करा की ज्यांना आपण नेहमी नावं ठेवतो, पाकिस्तान, आणि ठेवलीच पाहिजेत. आपला शत्रू राष्ट्र आहे पाकिस्तान, याचा क्रमांक 102 आहे, भारतापेक्षा वरती आहे. बांगलादेशाचा विचार करा, शेजारच्या बांगलादेश, याचा क्रमांक 81 आहे. 81, बांगलादेशाचा क्रमांक 81 आहे. नेपाळचा विचार करा, नेपाळ 69वा क्रमांक आहे नेपाळचा, 69वा. श्रीलंकेचा विचार करा, श्रीलंका 60वा क्रमांक आहे श्रीलंका. हे आपल्या शेजारचे देश. भारत मात्र 125 देशामध्ये 111व्या क्रमांकावरती आहे. म्हणजे तुम्हाला जर विचारलं, आपल्या शेजारच्या देशांपेक्षा भारत खालच्या क्रमांकावरती येतो. लक्षात आलं काय? कशाचा विचार केला आपण? भारत 28.7 गुण आहेत. गंभीर उपासमार या गटामध्ये मोडतो. या ठिकाणी आपण अभ्यासलं गंभीर उपासमार 20 ते 34.9. भारताचे गुण 28.7, गंभीर उपासमार या गटामध्ये मोडतो. जगाचा पण आपण विचार केला पहा, जगाचे 18.3 सरासरी गुण आहेत. जगामध्ये कोणत्या प्रकारची उपासमार दिसून येते हा प्रश्न जर विचारला तर मध्यम प्रकारची उपासमार, मॉडरेट, हे लक्षात ठेवा. तशा प्रकारे भारताच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं 28.7 गुण, गंभीर उपासमार आहे. 125 देशांचा विचार केलाय. या जागतिक उपासमारीच्या निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक 111वा आहे. लक्षात राहील, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता या ठिकाणी भारताची जी परिस्थिती सांगितली त्याचा थोडा विचार करूयात आपण. भारताचा विचार करता सांगितलं भारतानं काय केला, 2000 ते 2015 या कालावधीमध्ये चांगली प्रगती आहे भारताची. हे जर विधानात आलं तर लक्षात ठेवायचं, चांगली प्रगती मानली गेलेली आहे भारताची जागतिक स्तरावर. उपासमारीच्या निर्देशांक कोणत्या कालावधीमध्ये भारतानं चांगली प्रगती केली होती? 2000 ते 2015 या कालावधीमध्ये हा जी GHI रँक आहे, जागतिक उपासमारीचा निर्देशांक, त्याच्यामध्ये भारताची चांगली प्रगती आहे. पण पुढे 2015 पासून पुढे 2015 पासून पुढे भारतानं फक्त 0.5 गुणांची प्रगती केलेली आहे. 0.5 गुण एवढीच प्रगती केली आहे. हे भारताच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. 2000 ते 2015 चांगली प्रगती, 2015 पासून पुढे 0.5 गुणांची, फक्त 0.5 गुणांची प्रगती आपल्याला केलेली दिसून येते. तर हे भारताच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. याच्यातला प्रश्न विचारतील. लक्षात आलं? आता आपण जागतिक उपासमारीचा निर्देशांक याच्या बाबतीमध्ये जगाच्या स्तरावरती विचार करूयात. आणखी काय प्रश्न विचारले जाऊ शकतील त्याचा आपण विचार करूयात. याचा जर विचार केला तर आपल्याला विचारतील, हा जो 2023चा अहवाल आहे त्या अहवालानुसार सर्वोच्च क्रमवारीतील देश कोणता आहे? जिथे सर्वात कमी उपासमार आढळून येते असे देश कोणते, असं आपल्याला विचारतील. किंवा ज्या देशांमध्ये उपासमार होतच नाहीये किंवा खूप कमी उपासमार आहे असे देश कोणते, असे आपल्याला विचारतील. मग ते पण लक्षामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल सर्वोच्च क्रमवारीतील देश, सर्वोच्च क्रमवारी मधील देश, सर्वोच्च क्रमवारीमधील देश कोणत्या देशांचा समावेश होतो? सर्वोच्च क्रमवारीमधील देश, याचा विचार करूयात आपण. याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर बेलारूसचा समावेश होईल. बेलारूस, बोस्निया व हर्जेगोविना याचा समावेश होईल. बेलारूस जो आता रशियावर सहकारी आहे युद्धामध्ये, जे रशिया युक्रेनचं जे युद्ध चालू आहे तर बेलारूस रशियाचा सहकारी आहे. बेलारूस, बोस्निया आणि हर्जेगोविना, चिली आणि चीन. चीन. आता चीनची जी आकडेवारी आहे ती हुकुमशाही देश आहे. ते जे आकडेवारी देतील ते आपल्याला मानावी लागते.
म्हणजे निश्चित आकडेवारी नाही, पण आपण आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून विचार करू. सर्वोच्च क्रमवारीतील देश कोणते? बेलारूस, बोस्निया व हर्जेगोविना, चिली आणि चीन. हे देश असे आहेत, या देशांमध्ये अजिबात उपासमार होत नाही आहे किंवा कमी उपासमार होतात. आता विचार करा, आपण म्हणूयात सर्वात खालच्या स्तरावरील देश, सर्वात खालचा स्तर असं आपण म्हणूयात. संपूर्ण उपासमार, सर्वात खालचा स्तर याचा असं म्हणूयात आपण. सर्वात खालच्या स्तरावरील देश, सर्वात खालच्या स्तरावरील देशांमध्ये कोणत्या देशांचा समावेश होतो? याच्यामध्ये यमेनचा समावेश होतो. यमेन, मादागास्कर हे देश लक्षात ठेवा. येमेन, मादागास्कर आणि आफ्रिकेचा काही भाग, तो पण आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. म्हणजे मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक, आज एवढं लक्षात ठेवा. हे सगळ्यात तळाचे देश आहेत प्रजासत्ताक. मध्य आफ्रिकन सर्वात खालच्या स्तरावरचे देश यमेन, मादागास्कर, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक हे काय आहेत? सगळ्यात खालच्या स्तरावरील देश म्हणून या देशांना ओळखले जातात. अशा प्रकारे जागतिक उपासमारीचा निर्देशांक 2023 आपण अभ्यासला. भारताचं स्थान आपण अभ्यासलं, जे 4-5 पॉईंट आहेत आपले. तर हे आपण थोडेसे अभ्यासूयात, रिव्हिजन करूयात. हे पहा, हे तीव्रतेपासून आपली रिव्हिजन राहिली. तीव्रता कशी मोजली? कमी, मध्यम, गंभीर, धोक्याची घंटा, अत्यंत भयावह. मग याच्यामध्ये आपण आकडेवारी दिली. भारताचे गुण 28.7 गंभीर उपासमार, जागतिक सरासरी 18.3 गुण, जगामध्ये मध्यम उपासमार आढळून येते. भारताचे पहा आपण गुण पाहिले, 28.7 गुण गंभीर उपासमार. 125 देशांमध्ये भारताचा क्रमांक 111वा. 2000 ते 2015 भारताने चांगली प्रगती केली आहे. 2015 पासून पुढे फक्त 0.5 गुणांची प्रगती साध्य करता आली आहे. बाकीचे देश आपल्या शेजारचे, आपल्या पुढे असलेले दिसून येतात. त्यानंतर सर्वोच्च क्रमवारीतील देश बेलारूस, बोस्निया व हर्जेगोविना, चिली आणि चीन. सर्वात खालच्या स्तरावरील देश येमेन, मादागास्कर, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक. अशा प्रकारे जागतिक उपासमारीचा निर्देशांक आपण परिपूर्ण पद्धतीने अभ्यासला. मग ह्या एकदा तुम्हाला कळाला की तुम्हाला तुमचा अभ्यास सोपा होईल. या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.